हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असं एकदम चविष्ट चटकदार आणि एकदम छान असं लिंबू मिरचीचं लोणचं कसं करायचं ते पाहणार आहे। साध्या सोप्या पद्धतीने टेस्टी असं आपण एकदम चटकदार आणि मस्त लिंबू मिरचीचं लोणचं बनवलेलं आहे। एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यात आणि छान असं टिकतं आणि एकदम छान बनवलेलं आहे। तुम्हाला बघून कळत असेल आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी 200 ग्रॅम हिरवी मिरची घेतलेली आहे आणि 7 ते 8 इथे मी लिंबू घेतलेले आहे। छान असे यामध्ये रस छान आहे लिंबूमध्ये, असेच बघून घ्यायचे पातळ सालीचे। मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि स्वच्छ पुसून घेतलेले आहेत। हिरवी मिरची आणि लिंबू स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि नंतरच त्याचे देठ काढून घेतलेले आहेत। आता आपण मिरची कट करून घेणार आहे। अशी या पद्धतीने आपण मध्यभागी चीर देऊन मिरची चिरून घ्यायची। बघू शकताय या पद्धतीने मी उभी चिरून घेतलेली आहे। खाली दोन्ही साईडने नाही, एका साईडने चिरायची आणि या पद्धतीने कट करून घ्यायची, म्हणजे जो आपण मसाला यामध्ये घालणार आहे तो आतपर्यंत जातो आणि छान मुरतो। यामध्ये लोणचं आपलं छान टेस्टी बनतं। मिरची सगळी मी कट करून घेतलेली आहे, बघू शकता या पद्धतीने। आता आपण लिंबू कट करून घेणार आहे। आता इथे मी 6 ते 7 लिंबू घेतलेले आहेत। 5 लिंबू मी चिरणार आहे आणि 2 तसेच ठेवलेले आहेत। त्याचा रस आपण नंतर वापरणार आहे। बघा, लिंबू या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि त्यातले सगळे बिया काढून घ्यायचे आहेत। लिंबू मी कट करून घेते आणि त्यातल्या बिया काढून घेणार आहे। या पद्धतीने लिंबू या पीसमध्ये कट करून घ्यायचे। बघा, सगळ्या बिया काढून घ्यायच्या यातल्या, म्हणजे आपलं जे लोणचं आहे ते कडवट होत नाही। इथे बघू शकताय मी लिंबूमधल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत। लिंबू मी सगळे आता कट करून घेते। लिंबू इथे सगळे कट करून घेतलेले आहेत, बघू शकताय। स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत सुरुवातीला। आता इथे बघू शकताय, त्यासाठी आपण मसाला बनवणार आहे। त्यासाठी बघा, इथे मी तेल सुरुवातीला गरम करून घ्यायचं, म्हणजे नंतर सगळा मसाला आपण बनवूपर्यंत ते थंड होतं। आता पाव कप मी इथे तेल घेतलं होतं, छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। आता हे मी थंड करायला ठेवलेलं आहे। आता मसाला बनवूया। कढई गरम करायला ठेवलेली आहे। लो फ्लेमवर मी इथे 4 चमचे मोहरी घेतलेली आहे, ती फक्त आपण गरम करून घेणार आहे, म्हणजे छान हे मसाला छान बनतो, यातलं छान मॉइश्चर निघून जातं। 4 चमचे मोहरी घेतलेली आहे, तुम्ही मोहरीची डाळसुद्धा घेऊ शकता। छान मोहरी आपण भाजून घेतलेले आहेत। आता त्याच कढईमध्ये मी 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरे घातलेले आहेत। 7 ते 8 काळी मिरी आणि 8 ते 10 मेथी दाणे घातलेले आहेत। हे आपल्याला छान असं लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे। चांगलं भाजून घ्यायचं सगळं साहित्य, म्हणजे आपलं जे लोणचं आहे छान टिकतं। आता गॅस बंद केलेला आहे। गॅस बंद केल्यानंतर गरम कढईमध्ये 3 चमचे मीठ आणि अर्धा चमचा मोहरी फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत। गॅस बंद करून नंतर आपण हे गरम करून घ्यायचं। हे छान असं गरम करून घेतलेलं आहे, काढून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथे जो मसाला भाजून घेतलेला आहे तो वाटून घ्यायचा आहे। इथे बघा, जिरे, मोहरी, काळी मिरी, मेथी दाणे आपण यामध्ये घालणार आहे आणि मोहरी पण घालणार आहे। हे सगळं वाटून घ्यायचं। मी इथे मोहरी वापरलेली आहे, तुम्ही मोहरीची डाळसुद्धा वापरू शकता। इथे बघा, हे सगळं जाडसर वाटून घ्यायचं, जास्त बारीक पण नाही, हलकंसं जाडसर वाटून घ्यायचं। आता हे वाटून घेतलेलं आहे। आता जो आपण हिरवी मिरची आणि लिंबू आपण कट करून घेतलेले एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। इथे बघा, एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये जे मीठ आणि हळद गरम केलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये जो मसाला बनवलेला आहे तो घालून घ्यायचा, सगळा मसाला। इथे बघू शकताय, मीठ हळद घातलेलं आहे आणि सगळा मसाला घातलेला आहे। मिक्स करून घ्यायचं 2-3 मिनटं, म्हणजे आपण यामध्ये मीठ घातलं की याला पाणी सुटतं। बघू शकताय 2-3 मिनटं याला खालीवर करून सगळा मसाला मी लावून घेते। आता इथे बघू शकताय, आपलं तेल थोडं हलकं गरम आहे तोवर यामध्ये हिंग घालून घ्यायची आहे। मी बघा अर्धा चमचा हिंग घेतलेले आहे। गरम आहे तेल तोवरच घालायची, म्हणजे छान अशी त्यामध्ये परतली जाते। आता हे मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे। हिंग घालून मी तेल पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे। तेल पूर्ण थंड झालं की नंतरच यामध्ये घालायचं। इथे मी 1 चमचा साखर घातलेली आहे आणि त्यानंतर बघा, आपण
जे लिंबू 2 ठेवले होते ते मी कट करून घेतलेले आहेत. आता सगळ्या 2 लिंबाचा सगळ्या मी रस यामध्ये घालणार आहे. इथे बघा 2 लिंबू आपण ठेवलेले त्याचा सगळा रस घातलेला आहे. हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते. बघू शकताय छान असं या पद्धतीने खालीवर करून आपण हे मिक्स करून घ्यायचं. सगळे मसाले आपण भाजून घेतले की त्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि मसाला आपला छान टेस्टी लागतो आणि छान हे आपलं लोणचं टिकतं जास्त दिवस. म्हणजे सगळं साहित्य भाजून थंड करून नंतर आपण यामध्ये घालायचं. इथे बघू शकताय लोणचं आपलं तयार झालेलं होतं. मी 2 दिवस याला असंच ठेवून दिलं होतं. 2 दिवसानंतर बघू शकताय लोणचं आपलं अजून मुरलेलं आहे आणि छान बघा मस्त छान तयार झालेलं आहे. जसं हे मुरतं तसं एकदम टेस्टी लागतं आणि छान झालेलं आहे. बघू शकताय नक्की या पद्धतीने तुम्ही लिंबू मिरचीचं लोणचं करून बघा. छान टिकतं, चवीला एक नंबर लागतं आणि आपण साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. तुम्हाला बघून कळत असेल एकदम टेस्टी असं हे लोणचं आपलं बनलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून थोडंसं तेल गरम करून थंड करून यामध्ये घालू शकता. बघा यामध्ये मस्त असं लोणचं आपण बनवलेलं आहे. एकदम चटकदार एकदम छान असं लिंबू मिरचीचं लोणचं साध्या सोप्या पद्धतीने. नक्की करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. करून बघा. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने लिंबू मिरचीचं लोणचं नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.